नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय आहे की डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे एका सोप्या उदाहरणाने मला समजून सांगायचं आहे. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे एक अत्यंत सोप्या उदाहरणाने मला समजून सांगायचं आहे की डिफरन्शिएशन म्हणजे काय आणि इंटिग्रेशन म्हणजे काय. तर डिफरन्शिएशन म्हणजे काय की टाईम आणि स्पेस हे डिफरन्शिएट होतात एकमेकांपासून. आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय, टाईम आणि स्पेस एकमेकांपासून काय होतात, डिफरन्शिएट होतात. म्हणजे सरळ रेष असते, ही जी सरळ रेष आहे ही सन, अर्थ आणि मून यांच्यामधली सरळ रेष आहे, जी पौर्णिमेला, ज्याला आपण फुल मून बोलतो, त्यावेळी ती तयार झालेली असते. ही सरळ रेष म्हणजे काय, टाईम जो असतो हा नेहमी सरळ रेषेत जातो. टाईम जो असतो तो नेहमी काय असतो, सरळ रेषेत जातो. आणि ही सरळ रेषा सन, अर्थ आणि मून यांच्या दरम्यान आहे. तर नीट लक्षात घ्यावा, एक अवर, ज्याला आपण एक अवर बोलतो, एक अवर जेव्हा डिफरन्शिएट होतो तेव्हा तो 60 अवरचं डिफरन्शिएट होतो तेव्हा तो मिनिट होतो. आणि मिनिट डिफरन्शिएट झाला की तो सेकंद होतो. एक तास डिफरन्शिएट झाला ना की काय होतो, एक तास डिफरन्शिएट झाला ना की काय होतं, 60 मिनिट होतात. आणि एक मिनिट डिफरन्शिएट झाला ना की 60 सेकंद होतात. 60 सेकंद इंटिग्रेटेड झाले की एक मिनिट तयार होतो. 60 मिनिट इंटिग्रेटेड झाले की एक तास होतो. कॅल्क्युलसमध्ये न्यूटनने किंवा लायब्निझने जो एक फॉर्म्युला दिलेला आहे, लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. या 1 या गोष्टीला खूप, 1 म्हणजे काय, तर 1 हा डिफरन्शिएट होतो. 1 इज द इंटिग्रेटेड फॉर्म, 1 परफेक्ट स्क्वेअर. 1 म्हणजे काय, परफेक्ट स्क्वेअर. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे सन इंटिग्रेट अँड मून डिफरन्शिएट, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि टाईम. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.